प्रसिद्ध चोर. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भोज नावाचा प्रसिद्ध व न्यायी राजा होता. तो फार अभ्यासू होता. जनतेचे खरे मत काय आहे व कोणत्या गोष्टी राज्यात व्हाव्यात हे समजून घेण्यासाठी तो रात्रीचा वेश बदलून आपल्या राजधानीत हिंडत असे आणि एखादी गोष्ट करणे गरजेचे आहे असे आढळून आल्यास त्याची लगेच अंमलबजावणी करीत असे. या भोज राज्याच्या राज्यात प्रसिद्ध चोर होता. त्याला प्रसिद्ध चोर अशासाठी म्हणत की तो चोरी ज्या घरी करावयाची त्या घरी तो अगोदर निरोप पाठवित असे आणि निरोपाप्रमाणे त्या घरी त्या दिवशी चोरी होत असे. त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या, पण एकाही ठिकाणी तो पकडला गेला नव्हता, सापडला नव्हता. गावातील सर्व श्रीमंत त्याला घाबरून होते. या प्रसिद्ध चोराला आपण पकडावे अशी भोज राजाची तीव्र इच्छा होती. अगोदर सूचना देऊन त्या सूचनेवर हुकूम चोरी करणारा चोर कसा असेल, तो अशा चोऱ्या का करतो, चोरही इतका इमानी असू शकतो का, अशा अनेक प्रश्न राजाच्या मनामध्ये घोळत होते. अशा चोराला पकडण्याची तीव्र इच्छा राजाच्या मनात होती. खरं म्हणजे चोर म्हटलं की माणसांना राग येतो, पण राजाला या चोराबद्दल आपुलकी होती व त्याला भेटावयाची तीव्र इच्छा होती. एके दिवशी त्या गावचा एक प्रसिद्ध सावकार आपल्या रंगीबेरंगी आणि घुंगरू लावलेल्या बैलगाडीतून राजधानीकडे परत येत होता. राजधानीजवळच्या एका छोट्या ओढ्यात त्याची बैलगाडी आली. गाडीचे बैल ओढ्यातील पाणी पित होते. सावकार गाडीमध्ये आरामात बसून पान चगळत होता. वेळ सायंकाळची होती. राजधानी अवघी 1.5-2 मैल राहिलेली होती. अशा शांत वेळी तो प्रसिद्ध चोर झाडीतून बाहेर आला आणि सावकाराच्या गाडीजवळ आला. प्रसिद्ध चोर सावकाराला म्हणाला, सावकार, मी आपल्या राजधानीतला प्रसिद्ध चोर. माझे आपल्याकडे एक काम आहे. प्रसिद्ध चोर समोर पाहताच सावकाराची भीतीने गाळण उडाली. त्याला नीट बोलता येईनासे झाले. कसे बसे तो चोराला म्हणाला, चोरा, मी माझ्या पाहुण्याच्या गावाहून येत आहे. तो आजारी आहे असे कळल्यावरून त्याची तब्येत पाहण्यासाठी मी गेलो होतो. आज माझ्याजवळ काहीही नाही. पाहिजे तर तू झडती घेऊन बघ. अहो, प्रसिद्ध चोर तो. सावकाराच्या बोलण्याला तो थोडाच फसणार. चोर सावकारास म्हणाला, सावकार, खोटं बोलणं आणि खोटं वागणं हा तर तुमचा मुख्य धंदा. तुम्ही आदमपूरवरून येत आहात. 2 दिवस आदमपूरला मुक्काम करून येत आहात. तेव्हा तुम्ही नक्कीच रिकामी येत नाही. तुमच्याजवळ नक्कीच काहीतरी असणार, पण तुम्ही ते दडवत आहात. त्यावर सावकार म्हणाला, मी देवाशपथ सांगतो, आज मी पूर्ण रिकामा आहे. असे म्हणून सावकाराने आपल्या पिशव्या ओतून दाखविल्या. कोटाचे खिसे उलटून दाखवले, पण काही सापडले नाही. प्रसिद्ध चोर अत्यंत हुशार होता, तितकाच तो न्यायी पण होता. चोराने सावकाशपणे संपूर्ण गाडी व सावकारास न्याहाळले व सावकाराला म्हणाला, सावकार, तुमच्या हातात जी हातात धरावयाची काठी आहे तिची नक्षी मला फार आवडली आहे. तेव्हा तुमची भेट म्हणून, आठवण म्हणून ती मला द्या. चोराची मागणी ऐकून सावकाराला घाम फुटला. सावकार कळवळून म्हणाला, चोरा, ही काठी सोडून तू काहीही माग, कारण ही माझ्या वडिलांची अत्यंत आवडती काठी आहे आणि त्यांनी ती मला सतत वापरावयास सांगितली आहे. तेव्हा ही काठी तू मागू नकोस. त्याऐवजी तू माझ्या घरी ये, मी तुला आवश्यक ते धन देईन. चोर सावकाराला म्हणाला, सावकार, काय योगायोग आहे पहा. तुमच्या वडिलांनी तुम्हाला ही काठी सतत वापरावयास सांगितली आहे आणि माझ्या वडिलांनी सुद्धा मरताना तू सुंदर नक्षीदार काठी चोर अशी शेवटची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा ही काठी मला हवी. असे म्हणून प्रसिद्ध चोराने सावकाराच्या हातातील ती सुंदर काठी हिसकावून घेतली. घेतल्या घेतल्या चोराने आपल्या मांडीवर ती काठी मोडली. तेव्हा त्या काठीच्या पोटातून चमकदार हिरे खाली वाळूत पडले.
ते हिरे चमचम चमकत होते आणि त्यावेळी सावकाराचा चेहरा पांढरा फटक पडला होता. चोराने आपल्या ओंजळीत सर्व हिरे घेतले व सावकाराला ते दाखवत तो म्हणाला, सावकार, आपल्याजवळ काहीही नव्हतं ना? आपण रिकामे होतात ना? मग हे 10-15 लाखाचे हिरे कोठून आले? सावकार, गिऱ्हाईकाला फसवणं सोपं असतं. ते बिचारं अडलेलं, भ्यालेलं, त्रासलेलं असतं. पण आज तुम्ही प्रसिद्ध चोराला फसवण्याचा प्रयत्न केला. कसं शक्य आहे ते? ज्या वेळे तुम्ही म्हणालात की माझ्याजवळ काहीही नाही, ज्या वेळेला तुम्ही पिशव्या उलटून दाखवल्यात, त्याच वेळी मी ओळखलं होतं की यांच्याजवळ जे काही आहे ते यांनी कुठंतरी दडवलंय आणि ती दडवायची जागा म्हणजे ही काठी. म्हणून मी ही काठी मागितली आणि ती मोडून मी हे सिद्ध केलं की तुम्ही खोटं बोलत आहात. असो, तुम्ही तुमच्या वळणानेच वागणार. हे तुमचे हिरे घ्या, मला हे नको आहेत आणि मला आज तुमच्याकडे चोरीही करावयाची नव्हती. पण माझे तुमच्याकडे काम होते, ते तेवढे तुम्ही काळजीपूर्वक करा. माझे काम असे की माझा एक निरोप आपल्या भोजराजाला कळवा की येत्या अमावस्येच्या रात्री मी राजवाड्यात चोरी करावयास येणार आहे. तुला जो काही बंदोबस्त करावायचा असेल तो तू करून ठेव. कृपया गेल्या गेल्या आपल्या राजाला हा निरोप द्या. जर हा निरोप पोचला नाही तर त्याच रात्री मी तुमच्या घरी चोरीसाठी येईन. असा निरोप देऊन प्रसिद्ध चोराने सावकाराला सोडून दिले व तो जसा चटकन आला होता तितक्याच चपळाईने झाडीत नाहीसा झाला. सावकाराने सुटकेचा एक निश्वास सोडला आणि आपल्या गाडीवानास गाडी पळवावयास सांगितले. राजधानीत पोचल्या त्याने प्रथम राजास प्रसिद्ध चोराचा निरोप सांगितला आणि मग तो आपल्या घरी गेला. राजाला प्रसिद्ध चोराचा निरोप ऐकून खूप आश्चर्य वाटले. सारा दरबार काळजीत पडला. प्रत्येक जण आपापल्या कल्पनेनुसार बंदोबस्ताबाबत विचार करू लागला. परंतु राजा हुशार होता. त्याने सर्वांना सांगितले, तुम्ही चिंता करू नका, त्याची व्यवस्था मी करतो. राजाने मनाशी एक बेत योजला.